आणि हो, सर्वात महत्त्वाचं, ड्रेस जरा चांगला घ्या. म्हणजे कसं तुम्ही काहीही घातलं तर काहीच फरक पडणार नाही मला. पण आता तुम्ही इनामदार ग्रुपशी जोडल्या गेल्या आहात आणि महत्त्वाचं म्हणजे माझी PA आहात. तर जरा प्रेझेंटेबल आलात तर बरं होईल. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे ना. तो खांदे उडवत बोलला तशी ती रागाने धुसफुसत त्याच्याकडे पाहू लागली. आता पुढे पूर्ण रस्ताभर दोघेही एकमेकांशी चकार शब्द बोलले नाहीत. पण तिने मात्र मनातल्या मनात तिला जेवढ्या येत होत्या तेवढ्या सगळ्या शिव्यांची लाखोली वाहिली होती त्याला. आता त्यांची गाडी त्यांच्या हॉटेलवर पोहोचली होती. तिने गाडीतून उतरताना पुन्हा एकदा त्याला एक टफ लुक दिला. पण त्याने तिच्याकडे बघूनही न बघितल्यासारखं केलं आणि गाडीतून खाली उतरून आत जाऊ लागला. पण लगेच थांबला तो आणि तिला आवाज दिला, मिस सबनीस. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याने मात्र तिच्याकडे न पाहता त्याचा मोबाईल हातात धरून तो बोलला, तुमचा मोबाईल नंबर बोला. तशी ती त्याच्याकडे पाहून हं. तिला आश्चर्यच वाटलं. तिला त्याला नंबर द्यायचा नव्हता तिचा. ह्याला आता माझा मोबाईल नंबर कशाला हवाय, ती मनातच बोलली. बोला पटकन, तो त्रासिक चेहऱ्याने बोलला. ते तुम्हाला कशाला हवाय माझा नंबर, ती बोलली. चष्मीस, विसरलात का? असिस्टंट आहात ना माझ्या, मग तुमचा नंबर नको का असायला माझ्याकडे, तो चिडूनच बोलला. तसं तिने नाक मुरडतच त्याला तिचा नंबर दिला. मग त्याने तो त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. मिस सबनीस असं त्याने लिहिलं होतं तिचं नाव. पण पुन्हा थोडा विचार केला आणि ते डिलीट करून मिस चष्मीस केलं आणि तिच्याकडे पाहून डिवचणारी स्माईल दिली. आता तो आत जाऊ लागला. पण तोच तिने त्याला आवाज दिला. ओ हॅलो, तुमचा नंबर तर द्या, ती बोलली. माझं कार्ड आहे ना तुमच्याकडे, त्यामध्ये माझा नंबर आहे, ओके. त्याने तिला स्माईल दिली आणि तो आत गेला. पण ती मात्र चरफडली त्याच्या नावाने. खड्ड्यात जा, मला नकोय नंबर तुझा, प्रिन्स नाही डेव्हिल आहेस तू. ती चिडूनच तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि आत हॉटेलमध्ये गेली. ती आता तिच्या रूममध्ये आली आणि बेडवर आडवी झाली. शी बाबा, मला नाही जायचं आहे त्या पार्टीला. पण हा बोका पण ऐकत नाही आहे. म्हणे आत्ताच डील फायनल झाली आहे, तर मी रिस्क नाही घेऊ शकत. मी कोणालाच ओळखत नाही तिथे, आणि ज्याचा बर्थडे आहे तो गोरा आहे की काळा ते पण मला माहीत नाही आहे. तरी त्याच्या बर्थडेसाठी मी नवीन ड्रेस परचेस करते. वाव युवी, मस्तच. ती सगळं स्वतःशीच बोलत होती. पण अचानक ती बेडवरून ताडकन उठली. ओ गॉड, 6 वाजले आणि मला ड्रेस पण घ्यायला जायचं आहे, ती बोलली आणि तशीच उठली. तिची पर्स घेऊन ती आता बाहेर आली. आधीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हॉटेलच्या बाजूलाच एक खूप मोठा मॉल होता. ती तिथे गेली. तिने तिथला एक छान रेड कलरचा 1 पीस परचेस केला आणि त्यावर मॅचिंग इयरिंग्स आणि मॅचिंग पर्स घेतली. आता ती हॉटेलवर आली आणि तिच्या रूममध्ये गेली. इथे इनामदार विलामध्ये सविताताई म्हणजेच आदित्यची आत्या आणि आदित्यची मॉम दोघी डायनिंग टेबलवर बसल्या होत्या. प्रतीक्षा, युविका खूप चांगली मुलगी मिळाली ना आपल्या अक्षयसाठी, आत्या प्रतीक्षांना बोलल्या. हो वंस, खूप चांगली मुलगी आहे ती. आपल्या अक्षयचं नशीबच चांगलं आहे, प्रतीक्षा बोलल्या. हो ना, आता आकांक्षाची भाची आहे म्हटल्यावर ती चांगलीच असणार ना, आत्याने टॉन्ट मारला. अहो नाही वंस, खरंच युविका खूप संस्कारी मुलगी आहे, प्रतीक्षा बोलल्या. तसं आत्याने नाक मुरडलं. मग प्रतीक्षा, तू पण आदित्यसाठी कोणती मुलगी बघितली आहेस का, जशी आकांक्षाने अक्षयसाठी शोधली, आत्याने मुद्दामच विचारलं. नाही, अजून तरी नाही पाहिली आहे, पण त्याच्यासाठी पण मला युविकासारखीच चांगली मुलगी शोधायची आहे, प्रतीक्षा बोलल्या. बरं, मग आधीने पण नाही का पाहिली कोणती मुलगी, म्हणजे त्याला नाही का आवडली अजून कोणती मुलगी, आत्याने पुन्हा विचारलं. नाही, अजून तरी तो असं काही बोलला नाही आहे, पण जर त्याला कोणी आवडत असेल तर त्याने सांगावं, आमची काहीच हरकत नसेल त्याला, प्रतीक्षा हसून बोलल्या. आता आत्याला खूप बरं वाटलं, कारण प्रतीक्षाच्या म्हणण्यानुसार अजून आदित्यच्या आयुष्यात कोणतीच मुलगी नव्हती. म्हणजे त्या आता मयुरी
आणि आदित्यबद्दल आजींना सांगायला मोकळ्या होत्या. त्यांनी स्वतःलाच एक काहीतरी जिंकण्याची स्माईल दिली. इथे आदित्य त्याच्या रूममध्ये होता. त्याची दुसऱ्या दिवशी अजून एक मीटिंग होती. ती झाल्यानंतर ते घरी जाणार होते. तो त्या मीटिंगचीच तयारी करत होता. अजून पार्टीला जायला वेळ होता. 8 वाजता त्यांना पार्टीला पोहोचायचं होतं. त्याने त्याच्या मोबाईलमधून युविकाला मेसेज केला. वी हॅव टू लिव्ह एक्झॅक्टली बाय 7:30 PM. वेट फॉर मी इन रिसेप्शन. आपल्याला ठीक 7:30 वाजता निघायचं आहे पार्टीसाठी. त्यावेळी रिसेप्शनमध्ये माझी वाट बघ. इथे युविका बेडवरच पसरली होती. तिच्या फोनची जशी मेसेज टोन वाजली तिने फोन हातात घेतला आणि मेसेज वाचू लागली. तो अननोन नंबरवरून मेसेज होता. पण मेसेज पाहूनच तिला कळलं की तो कोणाचा मेसेज आहे. मग मात्र तिने तो नंबर सेव्ह केला. सडू. आता ती उठली आणि पार्टीसाठी रेडी होऊ लागली. बरोबर 7:30 वाजता ती खाली रिसेप्शनमध्ये जाऊन त्याची वाट पाहत बसली. तो पण खाली आला. त्याने एक नजर तिच्यावर टाकली. तिने छान रेड कलरचा वन पीस घातला होता, जो की गुडघ्यापर्यंत होता. त्यावर हिल्स घातले होते. कानात रेड कलरचे इयरिंग्स, खांद्यावर रेड कलरची पर्स. आज केस मोकळेच सोडले होते तिने. आणि हो, डोळ्यांवर तिचा चष्मा होताच. पण एकदम डिसेंट दिसत होती ती. लेट्स गो, तो बोलला. तशी ती त्याच्यासोबत गेली. दोघेही जाऊन गाडीत बसले. आदित्य रिलॅक्स बसला होता. पण तिला मात्र राहून राहून टेन्शन आलं होतं. कारण ती तिथे कोणालाच ओळखत नव्हती. म्हणजे तिला आता तिथे ह्याच्यासोबत राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता तिच्याकडे. आता त्यांची गाडी त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचली होती. त्याच ब्लू रॉक हॉटेलवर, जिथे पार्टी सुरू होती. दोघेही आत गेले. मिस्टर अगरवालने त्यांना ग्रीट केलं. मग त्यांनी त्या दोघांची त्यांच्या मुलासोबत ओळख करून दिली. मीट माय सन शौनक. अँड शौनक, ही इज मिस्टर आदित्य इनामदार, MD ऑफ इनामदार ग्रुप. अँड शी इज मिस युविका, हिज असिस्टंट. मिस्टर अगरवालने ओळख करून दिली. तसं आदित्यने त्याला हॅपी बर्थडे विश केलं आणि त्याच्यासाठी आणलेला फुलांचा बुकेट त्याच्या हातात दिला. मग युविकाने पण त्याला शेक हँड करून हॅपी बर्थडे विश केलं. शौनक त्यांना थँक्यू बोलला. हे प्लीज कम. तो त्यांना स्टेजवर बोलवत होता. अजून केक कट व्हायचा होता. तसे ते दोघेही स्टेजवर गेले आणि आता हॅपी बर्थडे सॉन्ग प्ले झालं. तसं शौनकने केक कट केला. थोड्या वेळाने आदित्य बोलला. मिस्टर अगरवाल, आता आम्ही निघतो. पण इतक्यात शौनकच बोलला. अरे, असे कसे निघत आहात तुम्ही? पार्टी तर आत्ताच सुरू झाली आहे. थांबा थोडा वेळ. न जेवताच कसं जाऊ देऊ मी तुम्हाला? तसे मग ते दोघेही थांबले. युविका आदित्यसोबतच होती. तिला त्याच्यासोबत नव्हतं राहायचं, पण तिचा नाईलाज होता. कारण बाकी कोणाला ती तिथे ओळखत नव्हती. दोघेही नाईलाजानेच एकमेकांसोबत होते. इतक्यात समोरून एक खूपच आकर्षक तरुणी येताना दिसली. तिने खूपच मॉडर्न असा वन पीस घातला होता, जो की खूपच शॉर्ट होता. तिने येऊन आदीला मिठीच मारली. हे हाय आदित्य, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. तुम्ही इथे कसे काय? तिने विचारलं. ॲक्च्युली मी एका बिझनेस मीटिंगसाठी आलो होतो, आदी बोलला. ओके, मी पण बिझनेस मीटिंगसाठीच आले होते. पण मिस्टर अगरवालनी मला इन्व्हाइट केलं म्हणून इथे आले. पण बरं झालं तुम्ही भेटलात. नाहीतर मी एकटी बोर झाले असते, ती तरुणी बोलली. युविका त्या दोघांचं बोलणं ऐकत तिथेच उभी होती. पण आदीने अजूनही तिची ओळख करून दिली नव्हती. मग ती तरुणीच बोलली. ही कोण आहे? तेव्हा आदित्यची नजर युवीवर गेली आणि तो बोलला, शी इज युविका सबनीस, माय असिस्टंट. आदी युविकाकडे हात दाखवून बोलला. अँड शी इज शिखा मेहता, MD ऑफ मेहता ग्रुप्स. आदी त्या तरुणीकडे बोट दाखवत बोलला. तसं युविका तिला हसून बोलली, हॅलो मॅम. शिखा मात्र युविकाला पायापासून ते डोक्यापर्यंत स्कॅन करून कसं तरीच तोंड करत बोलली. आदित्य, खरंच ही तुमची असिस्टंट आहे? म्हणजे ह्या आधी वेगळी असिस्टंट होती ना तुमची? शिखा बोलली. तिची ती नजर पाहून युविकाला तिचा जबरदस्त राग आला होता. पण कंट्रोल करत होती ती. हो ना, आहे आता हीच असिस्टंट माझी. काय करणार, डॅडनेच अपॉइंट केलंय तिला. आदित्य तोंड पाडत बोलला.
तशी युविका अजूनच संतापली. आता सगळे डान्स फ्लोअरवर डान्स करत होते. तोच शिखा बोलली, हे आदित्य, कॅन वी डान्स टुगेदर? ये शुअर, तो बोलला आणि तिच्यासोबत डान्स फ्लोअरवर निघून गेला. युविका मात्र रागाने त्याच्याकडे पाहत होती, कारण तो तिला तिथे एकटीला सोडून गेला होता. इथे शिखा आधीपासूनच आदीवर इम्प्रेस होती, पण तिला असं कधी त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला मिळाला नव्हता. तिने त्याला बिझनेस अवॉर्ड फंक्शन्समध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तिथेच त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ते कधी भेटले नव्हते. आज पुन्हा ते ह्या पार्टीमध्ये भेटले होते. सगळी यंग मुलं मुलीच तिथे होती. आता डान्स फ्लोअरवर सगळे कपल्सच होते. युविका एकटीच तिथे उभी राहून बघत होती. आदित्य मुद्दाम तिच्याकडे बघून शिखासोबत डान्स करत होता. तशी ती अजूनच चरफडत होती. आणि इथे आदित्यला मात्र मज्जा येत होती तिच्या कपाळावर आठ्या पाहून. थोड्या वेळाने तिने पाहिलं तर ते सगळे कपल्स आता डान्स कमी आणि एकमेकांच्या खूप जवळ जाऊन लगट करत होते. तशी तिने नजर फिरवली. ओ गॉड, डान्सच्या नावाखाली काय काय चाललंय ह्यांचं? ती मनातच विचार करू लागली आणि तिथून जाऊ लागली. पण तोच तिचं लक्ष आदित्यवर गेलं. तर तो पण त्या शिखाला लिप किस करत होता. त्याला तसं पाहून तर तिने डोळेच मोठे केले. पण जसं त्याने पाहिलं की ती आपल्याकडे पाहते, त्याने शिखाला अजूनच जवळ ओढलं आणि युविकाला दाखवून दाखवून तो तिला किस करू लागला. युविकाने मात्र त्याला 4 शिव्या घातल्या आणि तोंड फिरवलं. पण तिच्या डोक्यात किडे वळवळायचे काही थांबले नाहीत. तिने पटकन तिचा मोबाईल काढला आणि त्याला कळणार नाही असा त्यांचा किस करतानाचा व्हिडिओ शूट केला. आता मात्र ती स्वतःशीच खुनशी हसली. थोड्या वेळापूर्वी जेव्हा सगळे कपल्स आपापल्या पार्टनर्सना किस करत होते, तेव्हा शिखा पण आदित्यच्या खूप जवळ जाऊन तिला किस करायला सांगत होती. पण तो मात्र नाही म्हणत होता, कारण एक तर ते कपल नव्हते आणि त्यांची एवढी खास काही ओळखही नव्हतीच. पण तिनेच पुढाकार घेऊन त्याला खूप इन्सिस्ट केलं. मग आता एवढी हॉट मुलगी समोरून एवढा इंटरेस्ट दाखवत असेल तर मग आपला आधी हा चान्स कसा सोडणार होता ना? त्याने पण तिला किस केला आणि युविका समोर दिसली तर तिला जळवण्यासाठी अजूनच डीप किस केला. इथे युविका आता एका चेअरवर जाऊन बसली. तिने वेटरकरवी एक ड्रिंक मागवलं आणि ते पीत ती तिथेच बसली होती. तोच तिथे शौनक आला. हे हाय युविका ना, तो बोलला. तसं ती उठली आणि बोलली, येस. हे युविका, कॅन आय डान्स विथ यू? शौनकने विचारलं. सॉरी, ॲक्च्युली आय कांट डान्स, ती बोलली, कारण तिला शौनकच्या बोलण्यावरूनच कळलं होतं की तो जरा जास्तच ड्रंक आहे, म्हणून ती टाळाटाळ करत होती. हे नो वरी, आय विल टीच यू डिअर, कम. अगं काळजी करू नकोस, मी तुला शिकवेन, चल. तो तिचा हात पकडून बोलला तसा तिने त्याच्या हातातून तिचा हात झटकून घेतला. मिस्टर शौनक, आय सेड आय एम नॉट इंटरेस्टेड टू डान्स विथ यू, प्लीज. मिस्टर शौनक, मला तुमच्यासोबत नाही करायचा आहे डान्स, प्लीज, ती बोलली. तसा शौनक भडकला. व्हॉट? यू आर नॉट इंटरेस्टेड? रिअली? हाऊ डेअर यू टू से नो टू मी, यू ब्लडी चीप असिस्टंट? काय? तुला माझ्यासोबत डान्स करण्यात इंटरेस्ट नाही आहे? खरंच? तुझी हिंमत कशी झाली मला नाही बोलायची? विसरू नकोस, तू एक साधी असिस्टंट आहेस. आणि काय गं, तू स्वतःला आरशात पाहिलंस का कधी? तू किती चीप दिसतेस ते. ते तर नशीब समज की मी तुला डान्ससाठी विचारलं, नाहीतर कोणी एक जण तरी आला होता का तुला डान्ससाठी विचारायला? एकटीच बसली होतीस ना? तुझा तो बॉस पण त्या हॉट शिखासोबत गेला ना डान्स फ्लोअरवर, तसं त्याचं पण काही चुकलं नाही म्हणा. तुझ्यासारख्या बोरिंग असिस्टंटला झेलावं लागतंय बिचाऱ्याला. बघ जरा स्वतःकडे बघ. त्याने तिचा चष्मा काढला होता आणि त्याच्या मित्रांना दाखवत होता. त्याचे मित्र पण हसत होते. इथे युविकाचे डोळे मात्र टपटपले होते. शरीरात तर आग लागली होती. डोक्यात भडका उडाला होता. तिला असं वाटत होतं की सणकन त्याच्या कानाखाली चढवावी आणि त्याच्या बोलण्याचं त्याला सडेतोड उत्तर द्यावं. पण तो त्या अगरवालचा मुलगा होता आणि आपण जर काही बोललो तर त्याने ती डील मोडली तर? तिच्यामुळे तिला इनामदार ग्रुपचं नुकसान झालेलं नको होतं, म्हणून ती गप्प होती.
ती त्याच्याकडून तिचा चष्मा घेऊ लागली, पण त्याने मात्र तिचा हातच पकडला. मिस्टर शौनक, प्लीज लीव माय हँड. तिचा आवाज आता थोडा रडवेला झाला होता, पण शौनक मात्र हसत उभा होता. इतक्यात शी सेज शी हॅज नो इंटरेस्ट इन डान्सिंग विथ यू, सो व्हाय आर यू फोर्सिंग हर? लीव हर हँड. ती म्हणते ना की तिला तुझ्यासोबत डान्स करण्यात कोणताच इंटरेस्ट नाही आहे, मग तू का तिला फोर्स करतोय? हात सोड तिचा. एक भारदस्त आवाज त्याच्या कानावर पडला. तसं सगळे त्या दिशेने बघू लागले, तर समोर आदित्य दोन्ही हात खिशात घालून उभा होता. शौनकने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचा हात सोडून दिला. से सॉरी टू हर. तिची माफी माग. आदित्य शौनकच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. व्हॉट द हेल? मी आणि तिला सॉरी म्हणू? शौनक चरफडला. जर तिचा अपमान केलाय तर तिची माफी पण तुला मागावीच लागेल, आदित्य बोलला. युविका त्यांचं बोलणं फक्त ऐकत उभी होती. आधीच ती शौनकच्या बोलण्याने खूपच दुःखी झाली होती. मिस्टर आदित्य, एका चीप एम्प्लॉईसाठी तू माझा अपमान करतोयस? तू विसरतोयस की आत्ताच आमच्या कंपनीने तुमच्या कंपनीसोबत डील फायनल केली आहे. ती मी मोडू पण शकतो. शौनक खुनशी हसत बोलला. डू हेल विथ युअर डील. तू काय ही डील मोडणार? मी स्वतः आत्ता इथे आपल्यात झालेली ही डील मोडतोय. मला तुझ्यासारख्या चीप माणसाशी बिझनेस करायचा नाही. गुड बाय. आदित्य बोलला आणि त्याने युविकाचा हात पकडला आणि तिला घेऊन तो त्या हॉटेलच्या बाहेर निघून गेला. शौनक मात्र त्याच्या अशा वागण्याने हक्काबक्का झाला. आणि युविका? ती तर आदित्यकडे पाहतच राहिली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.